हाय गाईज, आज आपण बघणार आहोत मिनी क्लीनअप जे की तुम्ही घरच्या घरी करू शकता। त्याच्यासाठी आपल्याला बेसिक गोष्टी लागतात। सो म्हणजे कसं आहे, फेशियल ऐवजी तुम्ही क्लीनअप करू शकता। म्हणजे तुम्हाला कुठे अचानक बाहेर जायचं असेल, सडनली प्लॅन झालेला असेल, तर अशा वेळेस तुम्ही घरच्या घरी क्लीनअप कसे करू शकता तर ते आज आपण पाहणार आहोत। तो एकदम इझी पद्धत आहे। सो त्यासाठी आपल्याला एक क्लिन्झिंग लागतं, क्लिन्झिंग मिल्क, वॉटेवर तुमच्याकडे जे काही क्लिन्झिंग मिल्क असेल फेसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला घ्यायचं आहे। सो मी GH घेते आहे क्लिन्झिंग, आणि डॉक्टर रशीलचं मी घेत आहे स्क्रब, आणि डॉक्टर रशीलचंच घेत आहे मी फेस पॅक। सो तुमच्याकडे नॅचरली घरी जे गोष्टी असतील म्हणजे स्क्रब, क्लिन्झिंग मिल्क किंवा तुमचा चंदनचा फेस पॅक असेल तो तुम्ही यूज करू शकता। तर चला तर आपण सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम मी घेतलेला आहे बेल्ट लावून आणि क्लिन्झिंग मिल्क घेतलं आहे, जे की तुम्ही तुमच्या फेसच्या अकॉर्डिंगली घेऊ शकता। ऑइली स्किन असेल तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही जेल बेस क्लीन घेऊ शकता, परत ड्राय स्किन असेल तर क्रीम बेस तुम्ही क्लिन्झिंग घेऊ शकता। तर तुम्हाला क्लिन्झिंग अगदी 1 ते 2 मिनटं करायचं, जसं की मी तुम्हाला दाखवते। राउंडिंग पोश्चरमध्ये तुम्हाला करायचं पूर्ण फेसला। सो हे कशा गोष्टी आहेत, तुम्हाला कधी अर्जंट कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही मिनी क्लीनअप घरातल्या घरात, क्लीनअपचे पण 2 टाईप्स असतात, जे की एक मिनी क्लीनअप असतं आणि एक असतं सुपर क्लीनअप। मिनी क्लीनअपमध्ये कसं क्लिन्झिंग, स्क्रबिंग, ब्लॅकेट्स रिमूव्हर, फेस पॅक, आणि एक्सप्रेस ह्याच्यामध्ये क्लीनअपमध्ये म्हणजे डीप क्लीनअप म्हणू शकतो त्याला। त्या डीप क्लीनअपमध्ये तुम्हाला हे क्लिन्झिंग, स्क्रबिंग, मसाज क्रीम आणि पॅक असतो, तर असं करू शकतो। तर जसं की आता बघू शकता की क्लीनअपमध्ये माझी सुरुवात केलेली आहे, क्लिन्झिंग करून झालेलं आहे। तर फेस बघा किती क्लीन, डीप क्लीन झालेलं आहे स्वच्छपैकी। सो त्यानंतर आता मी जसं की सांगितलेलं की डॉक्टर रशीलचं मी स्क्रब वापरते। तर स्क्रबमुळे काय होतं माहिती आहे का, स्क्रबमुळे आपल्या चेहऱ्यावर असलेले ब्लॅकेट्स, व्हाईटेड्स ह्यांना आपण म्हणजे स्क्रबच्या ब्रिझल्समुळे त्यांना जरा सॉफ्टनेस येतो, आणि त्यानंतर आपण त्यांना स्टीम दिल्यावर ते अजून सॉफ्ट होतात। मोस्टली आपल्या स्किनवर, नोजवर, चीनवर, हनवटीवर आपल्या ब्लॅकेट्स, व्हाईटेड्स असतात, तर ते रिमूव्ह करण्यासाठी आपल्या स्क्रबचा वापर होतो, आणि टॅनिंगसुद्धा रिमूव्ह होते स्क्रबने थोडीफार। तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे मसाज करते, कशा प्रकारे मी नोजला कसं मसाज करते, की तुम्ही असं मसाज केल्यामुळे काय होतं, तुमचे जे व्हाईटेड्स, ब्लॅकेट्स आहेत ते जरा सॉफ्ट होतात, आणि नंतर ब्लॅकेट रिमूव्हरच्या साह्याने आपण इझिली काढू शकतो। सो बघितलं तर त्यानंतर आता आपल्याला मस्तपैकी अशी स्टीम पण द्यायची आहे। स्टीम अगदी आपल्याला जर ब्लॅकेट्स जास्त कडक आणि स्टीफ असतील तर 3 ते 4 मिनटं द्यायचे, नाहीतर 1 ते 2 मिनटं इनफ आहे नॉर्मल स्किनसाठी। पण ज्यांना ब्लॅकेट्स खूप जास्त असतात त्यांना जरा जास्त वेळ द्यायचे। आणि कसं आहे, आपण स्क्रब करताना स्क्रब ड्राय नाही पडला पाहिजे। जर ड्राय पडला तर आपल्या स्किनला आग होते, जरासं झुमतं। तर तुम्ही कसं स्क्रब करताना तुम्हाला मध्ये मध्ये हा पाण्याचा वापर करायचा आहे। पाणी वापर करून तुम्हाला प्रॉपर फेसला असा मसाज करायचा आहे, जो की तुम्हाला दिसत असेल की मी कशा पद्धतीने हे करते, स्क्रब करते। तर स्क्रब हा प्रॉपर करून घ्यायचा। अपवर्ड साईडलाच आपल्याला हा कधीही मसाज करायचा असतो, डाऊनवर्ड साईडला हा कधीच मसाज करायचा नसतो। तर क्लीनअप करण्याचे फायदे काय असतात, म्हणजे क्लीनअप आणि फेशियलचा एक सिम्पल म्हणजे एक तुम्हाला हे सांगते की हे आपलं एक्सप्लेनेशन। फेशियलमुळे काय होतं, आपल्याला जरा मसाज भेटतो, आपल्याला स्किन रिलॅक्स होते, आणि आपल्याला खूप डीप शांतता भेटते फेसला। क्लीनअपमध्ये कसं आहे की आपल्याला इन्स्टंट कुठे बाहेर जायचं असेल किंवा वेळ भेटत नाही, तर घरच्या घरी तुम्ही ब्लॅकेट्स रिमूव्ह करून आपली चेहरा ही टवटवीत आणि छान सुंदर ठेवू शकता। तर आता मी घेत आहे स्टीम। तर स्टीम ही पूर्ण फेसला घेते। स्टीम 1 मिनटं घेतल्यानंतर मी परत स्क्रबला जरा हलक्या हाताने मसाज करून घेतला, कारण की मसाज केल्यामुळे काय होतं, जरा ब्लॅकेट्स अजून सॉफ्ट होतात। आणि स्टीम घेऊन झाल्यानंतर मी प्रॉपर स्क्रब क्लीन करून प्रॉपर घेते, आणि त्यानंतर आपण ब्लॅकेट रिमूव्हरच्या सहाय्याने आपल्याला ब्लॅकेट्स रिमूव्ह करायचे। सो त्यासाठी मी एक ब्लॅकेट रिमूव्हर पिन आणि टिश्यू घेते।
सो चला तर आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यात प्रथम आपण नोजला ब्लॅकेट्स तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे रिमूव्ह करते आणि क्लीन करून मी टिश्यूला पुसते. आपण ब्लॅकेट्स व्यवस्थित काढले ना तर पोज ओपन होतात आणि पोज ओपन झाले की त्याच्यामध्ये म्हणजे छिद्र ओपन होतात. ते छिद्र क्लोज करण्यासाठी आपल्याला टोनर किंवा फेस पॅक वापरणं हे गरजेचं आहे. आजकालच्या बायका काय करतात, फक्त स्क्रब करतात, स्टीम घेतात आणि ब्लॅकेट्स व्हाईट हेड्स काढून टाकतात. त्या गोष्टीमुळे काय प्रॉब्लेम होतो की ना पोज ओपन असल्यामुळे स्किनमध्ये डर्ट्स लवकर जमा होते. म्हणजे पोज ओपन असल्या बिकॉज तुम्ही ती पोज आहे ते क्लोज करत नाही, छिद्र क्लोज करत नाही, त्यामुळे त्याच्यात घाण जाऊन बसते आणि खूप बायकांना ब्लॅकेट्स आणि व्हाईट हेड्सचा त्रास होतो. तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ब्लॅकेट्स रिमूव्ह काढल्यानंतर आपल्याला टोनर किंवा फेस पॅक अप्लाय करणं गरजेचं आहे. सो ब्लॅकेट्स रिमूव्ह काढून झालेल्याने मी ह्यावर आता टोनर अप्लाय करते. टोनर अप्लाय केल्यावर थोडंसं झोमतं. आता कसं मी सलूनमध्ये असल्यामुळे माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुमच्याकडे नसेल तर नो इश्यू, तुम्ही फेस पॅक लावा, ते सुद्धा खूप छान आहे. सो आता फेस पॅक टोनर लावून झालंय मस्तपैकी. असं थंडगार वाटतंय ते टोनर फेसला, काय सांगू, मस्त वाटतंय. आता हे टोनर झाल्यानंतर मी मसाजसुद्धा करणार आहे. सो क्रीमनी मसाज केल्यामुळे काय होतं, स्किनमध्ये आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं, रक्त सर्क्युलेशन असतं, ते व्यवस्थित होतं आणि आपल्या चेहऱ्याला छान असा ग्लो येतो. म्हणजे डीप मसाज भेटतो आपल्या फेसला आणि डीप मसाज भेटल्यामुळे आपली स्किन खूप रिलॅक्स होते. तर क्लीनअप कसं आहे, मोस्टली हे घरच्या घरी करणाऱ्या गोष्टी तुम्हाला एक साध्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेल्या आहेत. बट या व्यतिरिक्त कसं, जर तुमची ॲक्ने स्किन असेल, खूप ऑइली स्किन असेल, तर माझ्या मते तुम्ही ब्युटिशियनचा सल्ला घेऊनच तुम्ही क्लीनअप करावे किंवा सलूनमध्ये तुमच्या जवळपास असलेल्या सलूनमध्ये जाऊन तुम्ही व्हिजिट करावं आणि तिथल्या तिथे तुम्ही क्लीनअप करावा. पण स्वतःहून करू नये. बिकॉज कसं आहे, तुम्ही एखादी गोष्ट चुकीची केली त्याचं रिॲक्शन होऊ शकतं तुमच्या फेसला. सो एक गोष्ट आहे की ही गोष्ट तर तुम्ही घरच्या घरी मिळी केलं, पण जी जसं की मी सांगितलं, जास्त पिंपल्स असलेल्या, ॲक्ने असलेल्या, ओपन पोज जास्त असलेल्या आणि प्लस कसं सेन्सिटिव्ह स्किन असलेल्या अशा लोकांनी जरा काळजीपूर्वकच फेशियल म्हणजे क्लीनअप करावं. जसं की तुम्ही बघताय की मी कसं मसाज क्रीम घेऊन मसाज करते, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्किनला मस्तपैकी असा मसाज करू शकता. आणि प्लस कसं आहे, क्रीम फेसमध्ये मोरल्यानंतर तुमच्या फेसला छान असा ग्लो येतो. बघा मी अपवर्ड साईड स्ट्रोक घेते, ज्या स्ट्रोकमुळे कसं स्किन तुमचे जे चिक्स आहेत ते बाउन्सी होतात, बॅलन्स करतात अपवर्ड साईडला, त्यामुळे तुम्हाला असं एक फ्रेश असा लुक वाटतं. परत नोजला मी कशा स्टेपवाईज मसाज करते. ॲक्च्युली फेशियल केल्यामुळे काय होतं, अदरवाईज आपण क्लीनअप केल्यामुळे काय होतं, आपल्या फेसला थोडाफार मसाज भेटल्यामुळे आपल्या स्किन आपल्याला एक सर्वात प्रथम एक रिलॅक्सेशन वाटतं. प्रेशर पॉईंट दाबल्या गेल्यामुळे आपल्याला एक रिलॅक्स भेटतं. परत चेहऱ्याला एक छान असा ग्लो येतो, माइंड रिलॅक्स होतं आणि आपल्या फेसचं रक्तभिसरण आहे हे मस्तपैकी व्यवस्थित होतं. सो पूर्णपैकी आता मसाज करून झाल्यानंतर जो एक्सेस असा मसाज क्रीम होती ती मी क्लीन करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या स्किनमध्ये किती डिफरन्स वाटतो आहे. सो फायनली मी घेतलेला आहे फेस पॅक. फेस पॅकसुद्धा लावायची पद्धत तुम्ही बघताय की मी कशी लावते. फेस पॅक आपण का लावतो, बिकॉज आपण क्लीनअप किंवा फेशियल केल्यामुळे, स्क्रब केल्यामुळे आपल्याला जे पोज ओपन होतात आणि आपल्या त्या पोजमध्ये डर्ट्स घाण जाऊ नये ह्यासाठी आपण फेस पॅक लागतो, जे की आपल्या फेसला पूर्णपणे संरक्षण करते आपल्या फेसचं. आणि संरक्षण प्रॉपर झालं म्हणजे आपल्याला कसल्या गोष्टीची भीती नाही. जसं की मग तुम्ही बाहेर जाताना जस्ट तुम्ही फेसवर टोनर आणि सनस्क्रीन अप्लाय केल्यानंतर मग तुमच्या स्किन ही सूर्यापासून प्रोटेक्ट होते. अशा प्रकारे फेस पॅकसुद्धा असतो, जो की क्लीनअप किंवा फेशियल केल्यानंतर तुम्ही फेस पॅक फेसला अप्लाय केल्यानंतर तुमचे पोज बंद होतात आणि पोजमध्ये म्हणजे छिद्रांमध्ये डर्ट्स अशी जात नाही.
सो फायनल लुक बघू शकता. मला सुद्धा म्हणजे खूप फ्रेश वाटतंय आणि चेहऱ्यामध्ये एक असा छानसा ग्लो आलेला आहे. म्हणजे नुसतं क्लीनअप केलं सुद्धा तरी फेसवर किती छान ग्लो आलेला आहे. सो तुम्ही माझ्या मते तर तुम्ही वर्किंग वुमन्स असताल किंवा हाऊसवाईफ जरी असेल तर पण प्रत्येकाने दर महिन्याला ॲटलिस्ट फेशियल न करता क्लीनअप हे केलंच पाहिजे. सो फायनल लुक तुम्हाला मी दाखवते, बघू शकता किती क्लीन आणि फ्रेश वाटतंय मला. अशाच प्रकारे मी नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहील. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू.